शेतकरी आत्महत्यांवरती अनेक वेळा चर्चा झाल्या, आयोग नेमले गेले, योजनाही जाहीर केल्या गेल्या, परंतु आत्महत्या थांबत नाहीये आणि शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मुंबईतील मांद्रे टर्मिनस या ठिकाणी एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिकाम्या ट्रेनमध्ये झोपलेल्या 55 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एका हमालाला आता अटक करण्यात आली आहे. आत्महत्यांची देशात गेल्या वर्षी तब्बल 1,64,033 नागरिकांनी आपलं जीवन संपवलंय. 2020च्या तुलनेत गेल्या वर्षी ही वाढ तब्बल 7% आहे. देशभरातील आत्महत्यांपैकी तब्बल 13% म्हणजे 22,206 जणांनी 2022 मध्ये आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. कौटुंबिक समस्येमुळे आणि आजारपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक. मला येतो हिंदी. आपको समझ गया ना हिंदी में उसने क्या बोला? मैं मराठी में बोलतो तो मराठी भगा रहा है कौन? कहाँ पे रहता? हे टायगरला राहतो. अक्का तुला डिटेल सांगतो आता तुम्हाला. टाइगर में रहता है. तो यहाँ पे आके तू यहाँ पे मतलब लोगों को बोला मराठी नहीं आती. महाराष्ट्र मध्ये राहतो ना तो 10 वर्ष झाला. महाराष्ट्र में रहे या कहीं भी रहे नहीं आती मराठी. नहीं आती मेरे को मराठी. हे सगळं काय चाललंय आई? आपण तर फक्त या नवीन पिढीला बघायला आलो होतो, स्वराज्याला पुढे नेताना. पण हे सगळं काय सुरू आहे? काय झालं बाळ? इतका हताश का झालायस? ताई, आम्हा मुलांचा खूप छळ होतोय ग. आणि या डिप्रेशनमुळे माझ्यासारख्या कित्येक मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होत चाललं. नाही जगावंसं वाटत का? जीव द्यावाचा वाटतो. अरे पण इतक्याशा कारणामुळे तू जीव द्यायला निघालायस? आम्ही आहोत ना. ताई, अगं प्रत्येक मुलगी तुझ्यासारखी नसते ग. या जगाला जितकी किंमत एका स्त्रीच्या मानाची आणि अब्रूची असते ना, तितका मान आम्हा पुरुषांना नसतो. आणि कितीतरी स्त्रिया त्यांच्या स्त्रीपणाचा गैरफायदा घेऊन आमचं शोषण करतात. आणि या सगळ्यात चुकतो कोण? तर तो पुरुष. आणि हे प्रकरण असंच चालत राहिलं तर जगण्याला अर्थच राहत नाही ना. काय मस्कासारखा बदल होता रे हिचा. हे भाई, आता शिवजयंती येते. हा मस्त आपण झाक रेडी होऊ आणि आपल्या हिच्यासारखा पोरी दिसतील ना, मस्त छान छान नटून ना, आणि प्यायला पण मिळेल आणि हिच्यासारख्याच सुंदर सुंदर मुली. अरे हराम्यांनो, माझ्या शुभाचं नाव तुमच्या तोंडी घेऊ नका, नाहीतर मुस्काट फोडेन. सॉरी घाबरलो. त्यांचं वाहत चाललेलं रक्त आजही अंगात हिंडतंय. त्यांचा राख झालेला देह आजही संघर्ष करतोय. ते तर होतेच जपायला संस्कृती तयार, पण तुमच्यात त्यांचं रक्त असून सुद्धा तुम्ही काय करताय? हा, असल्या पिढीसाठी राजांनी संघर्ष केला होता आणि लढून स्वराज्य निर्माण केलं होतं. साधा विचार करून सुद्धा लाज वाटते आई. आमच्या शिवबाचा वाढदिवस हे असा साजरा करतात. मी दिलेला विचार जो शिवबाने पुढे नेलाय, त्या विचारांचा ही लोक दुरुपयोग करतायत. बस, आता स्वराज्य पुन्हा निर्माण होणार.